मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सणावारांना अतिशय महत्व, सणावारांमध्ये केल्या जाणाऱ्या उपासांना सुद्धा अतिशय महत्व आहे. आणि या उपासाच्या काळामध्ये आपल्या इथे प्रामुख्यानं दोन महत्वाचे पदार्थ केले जातात. पहिलं साबुदाण्याची खिचडी, दुसरा म्हणजे साबुदाणा वडे. अनेक जण फक्त याच कारणासाठी उपास करत असतात, साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खायला मिळावेत म्हणून. हा साबुदाणा वडा करताना अनेकांना भरपूर समस्या येतात. म्हणजे साबुदाणा वडा बाहेरून कुरकुरीत होत नाही, आतून पिचपिचित होतो, अशा अनेक समस्या असतात. त्या सगळ्या समस्यांचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. आज आपण करणार आहोत उपासासाठी केला जाणारा मस्त कुरकुरीत, बाहेरून कुरकुरीत असणारा आणि आतून मऊ असणारा साबुदाणा वडा. चला तर मग करूया ही साबुदाणा वड्याची रेसिपी. जी करत असताना मी अनेक छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा वापर केला की हा साबुदाणा वडा तुमचा नक्की चांगला होईल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. चला तर मग करूया ही साबुदाणा वड्याची अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी. या साबुदाणा वड्यासाठी आपण 1 कप साबुदाणे घेतलेले आहेत. 2 बटाटे आपल्याला लागतील मध्यम आकाराचे. शेंगदाण्याचा कूट आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे लागतील. मीठ लागेल आपल्याला चवीनुसार. आणि बारीक चिरून आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला हातचा अतिशय चविष्ट असा साबुदाणा वडा करणार आहे. याच्यामध्ये साबुदाणा हा जो आहे हा महत्वाचा घटक असल्यामुळं साबुदाणे जे आहेत ते मध्यम आकाराचे आणि चांगल्या क्वालिटीचे घ्या. साबुदाणा जो आहे या पद्धतीचे मध्यम आकाराचे आणि टपोरे जे शाबू असतात ते आपण घ्यायचे आहेत. आणि हे शाबू आपण भिजवून घेणार आहोत. भिजवण्याची सुद्धा एक त्याची खास पद्धत आहे. हे शाबू भिजवण्यासाठी आपण जेवढे शाबू असतील तेवढंच पाणी घेणार आहोत, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त. म्हणजे 1 कप आपले शाबू जर असतील तर साधारण 1 कप आणि वरती 1-2-4 चमचे पाणी आपण घेणार आहोत. आणि तेवढ्याच पाण्यात हे शाबू भिजत घालायचे. आपल्याला साधारण 6 ते 8 तास हे शाबू भिजावे लागणार आहेत. चला तर मग आपले हे शाबू भिजत घालू. या पद्धतीने एक बाउल घ्या आणि त्याच्यामध्ये हे जे आपले शाबू आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हे शाबू आपण पहिल्यांदा व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. यातून निघणारं जे स्टार्च असेल ते आपल्याला काढून घ्यावं लागेल. आता हे आपले शाबू जे आहेत ते धुवून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण 1 कप आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण हे शाबू जे आहेत ते साधारण 6 ते 8 तास आपण हे शाबू भिजत घालणार आहोत. हे आपले शाबू जे आहेत ते साधारण रात्रभर आपण भिजवून घेतलेले आहेत. आता आपण हे शाबू चाळणीवर काढून घेणार आहोत आणि हे थोडे आपण कोरडे करून घ्यायचे आहेत. हे शाबू आपण या चाळणीवर काढून घेऊ. हे शाबू आपण या पद्धतीनं व्यवस्थित चाळणीवर पसरून घ्यायचे आहेत. म्हणजे हे थोडे कोरडे झाले की आपलं पीठ जे आहे ते जास्त ओलसर होत नाही आणि त्यामुळं आपले वडे जे आहेत ते तेल जास्त शोषून घेत नाहीत. आता आपलं पाणी उकळायला लागलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये आपले बटाटे सोडून घेऊ. बटाटे आपण ह्याच्यामध्ये 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. आता हे आपले बटाटे उकडायला ठेवून साधारण 10 मिनिटं झालेले आहेत. हे आपले बटाटे हे शिजलेत का नाहीत आपण बघून घेऊ. त्यासाठी आपण एक सुरी घेणार आहोत आणि ही सुरी जी आहे हे दोन्ही बटाटे आपले शिजलेत की नाहीत बघण्यासाठी या पद्धतीनं सुरी त्यात घालून बघा आतपर्यंत. सुरी आतपर्यंत जात असेल तर हा बटाटा पूर्ण शिजलेला आहे व्यवस्थित. आता आपण हे बंद करून घेऊ आणि त्याची सालं काढून घेणार आहोत. हे बटाटे आपले आता चांगले उकडलेले आहेत. हे आपण याच्या साली काढून पूर्ण थंड करून घेतलेले आहेत. बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढून घ्या आणि ते पूर्ण थंड करून घ्या आणि मगच त्याचा वापर आपल्या शाबू वड्याचं मिश्रण तयार करण्यासाठी आपण करणार. आता हे बटाटे जे आहेत ते या मोठ्या बाउलमध्ये घ्यायचे आहेत आणि यासारखा जो आपला पावभाजीचा स्मॅशर असतो त्याचा वापर करून आपण हे बटाटे क्रश करून घेणार आहोत. हे बटाट्याच्या वड्याचं मिश्रण करताना या पद्धतीनं बटाट्यामध्ये कोणतंही पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. आता या बटाट्यामध्ये आपण चाळणीवर पसरून घेतलेले जे शाबू आहेत जे आपण रात्रभर भिजत घातले होते त्याच्यानंतर चाळणीवर पसरून त्यांना थोडं कोरडं करून घेतलं होतं. आता हे शाबू आपण
या बटाट्यामध्ये घालून घेणार आहोत. याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आपण. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट जो आपण घेतला होता तो घालून घेणार आहोत. जिरे घालायचे आहेत आपण आणि चवीनुसार थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, मिसळून घेणार आहोत. हे मिश्रण जास्त मळू नका. या पद्धतीने आपलं हे मिश्रण आता मिसळून झालेलं आहे. आता याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे आपण करून घेणार आहोत. आपल्याला बाजूला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये हात बुडवून आपण या मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे गोळे करून घेणार आहोत. आपला शाबू वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून जर सॉफ्ट किंवा मऊ पाहिजे असेल तर तेलाचं तापमान जे आहे, ज्याच्यामध्ये आपण ज्या तापमानाला आपण वडे तळणार आहे ते अतिशय महत्वाचं असतं. मध्यम आचेवर तेल गरम करा आणि मगच त्याच्यामध्ये वडे तळून घ्या. जर जास्त गरम तेल असेल तर होतं काय की आपले वडे जे असतात ते बाहेरून कोरडे होतात किंवा बाहेरून कुरकुरीत होतात, बाहेरून तळले जातात आणि आतून एकदम कच्चे राहतात. त्याच्या उलट जर तापमान जर कमी असेल, कमी मंद आचेवर जर तळला तर त्याचा परिणाम काय होतो, तुमचे वडे जे आहेत ते मऊ होतात आणि किंवा त्याला सॉगी म्हणतात तसे सॉगी होतात, तेल राहतं त्याच्यामध्ये आणि त्यामुळं वडे तळत असताना त्याचं तापमान जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता याची एक चांगली टेस्ट म्हणजे एखादा छोटा या मिश्रणाचा गोळा जो आहे तो सोडून घ्या आणि हा गोळा झटकन वर येत असेल याचा अर्थ हे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण हे बाकीचे सगळे जे वडे आहेत ते तळून घेणार आहोत. तळत असताना एक लक्षात ठेवा, एका वेळी जास्त वडे टाकायचे नाहीत. तुमच्या भांड्याची जेवढी कपॅसिटी असेल किंवा कढईची जेवढी कपॅसिटी असेल त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये वडे घाला. जास्त गर्दी झाली तर वडे व्यवस्थित तळले जात नाही. आता आपण याच्यामध्ये एक एक वडा टाकून व्यवस्थित तळून घेणार आहोत. तांबूस रंगावर आपल्याला हे वडे तळायचे. वडा टाकल्यानंतर काही वेळ त्याला अजिबात हात लावू नका किंवा डिस्टर्ब करू नका. तुम्ही जर लगेच टाकल्या जर त्याला झारा किंवा कुठली पळी वगैरे लावायला गेलात तर कदाचित वडा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्यांदा त्याला पळी, झारा वगैरे या गोष्टी लावू नका. थोड्या वेळानं एक मिनिट 2 मिनिट झाले की जसजसं त्याची बुडबुड येण्याचं प्रमाण, आता जर बघितलं तर इथं बुडबुडी यायचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे. याचा अर्थ हा वडा आता घट्ट झालेला आहे. त्यामुळं आता तुम्ही ते जर डिस्टर्ब केलं तरी काही फरक पडणार नाही, त्याचा आकार आहे तसा राहतो. आता हे वडे आपण दोन्ही बाजूनं गोल्डन ब्राऊन किंवा सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत. आता आपले हे वडे जे आहेत ते सोनेरी रंगावर छान तळून झालेले आहेत. या पद्धतीने छान तळून झालेले आहेत. ते आपण काढून घेणार आहोत. हे व्यवस्थित तळून झालेले आहेत वडे, ते आपण काढून घेऊया. हा जर वडा बघितला तर तो वरून असा व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे आणि वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, हे असे आपले वडे तयार झालेले आहेत. आता आपण ते वडे सर्व करणार आहोत. आता ह्या वड्यासाठी आपण एक डिप तयार करणार आहोत किंवा चटणी तयार करणार आहोत. मी इथं फक्त दही तयार केलेलं आहे वड्याबरोबर खाण्यासाठी. त्या दह्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत, थोडीशी साखर घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित या दह्याबरोबर मिसळून घ्यायचं आहे. यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड जरी घातली तरी चालेल. तुम्हाला जर तिखट आवडत असेल चटणी तर याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची जरी घातली तरी चालेल, कोथिंबीर, हिरवी मिरची घातली तरी चालेल. मी ही फक्त साधी दह्याची डिप तयार केलेली आहे. अशा तऱ्हेने आपली ही डिप तयार झालेली आहे. आता आपण या प्लेटमध्ये हे वडे सर्व करणार आहोत. त्यासाठी वडे या पद्धतीनं ठेवायचे आहेत
आणि त्याच्याबरोबर ही डीप आपण देणार आहोत. हा पदार्थ मित्रांनो तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की या पद्धतीने केलेले वडे तुम्हाला आवडतायत का नाही. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.